नमस्कार. महाराष्ट्राचा हवामान अपडेट या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. पाहू शकतात संध्याकाळचे जवळजवळ 7:30 आज 7:50 ही झालेली आहेत. तर आजची जी 22 तारीख आहे, सगळ्यात पहिल्यांदा 22 तारखेचं जो अंदाज आहे हवामानाचा अपडेट हा आजच्या व्हिडिओमध्ये पाहूयात. 22, 23 आणि 24 हे 3 दिवसांचं जे हवामान अपडेट आहे हे पाहूयात. तर सध्याच्या या स्थितीनुसार जर सॅटेलाईट इमेज जर आपण पाहिली आत्ताची सध्याची, तर या ठिकाणी पाहू शकता जे ढग दिसत आहेत या ठिकाणी पुणे, त्याच्यानंतरनं खाली कर्नाटक या ठिकाणी दिसत आहेत, पुणेमध्ये दिसत आहेत. त्याच्यानंतरनं या ठिकाणी पाहू शकता वरती छत्रपती संभाजीनगर त्या एरियामध्ये यामध्ये सॅटेलाईट इमेज जी आत्ताची आहे यामध्ये हे ढग आपल्याला दिसून येत आहेत सध्याच्या स्थितीनुसार. यानुसार जर आपण पाहिलं ढगाळ वातावरण हे या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हे सध्या दिसून येत आहे. त्याच्यानंतरनं जर आपण पावसाची स्थिती पाहिली आजच्या दिवसाची, तर यामध्ये महाराष्ट्रामध्ये जास्त करून पाऊस हा दिसत नाही आहे. पुणेचा विभाग आहे, त्याच्यानंतरनं कोल्हापूर या ठिकाणी दिसतोय, त्यानंतरनं छत्रपती संभाजीनगर हा जो विभाग आहे या एरियामध्ये थोड्याफार प्रमाणामध्ये पावसाचा भाग हा दाखवला जातोय. तर लाईव्ह मॅप आपण सध्या पहिल्यांदा पाहतोय 22, 23 आणि 24 एप्रिलचे. त्याच्यानंतर आपण दररोजचं जे तापमान आहे हे पाहणार आहोत आणि शेवटी आपण IMDने जे दिलेले अलर्ट आहेत, भारतीय हवामान विभागाने 3 दिवसांसाठीचे जे अलर्ट दिलेत, कोणत्या ठिकाणी येलो अलर्ट आहे, कोणत्या ठिकाणी गारपीट होऊ शकते, ही सगळी माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहून घेणार आहोत. तर यासाठीच नवीन असाल या यूट्यूब चॅनलवर, महाराष्ट्र हवामान अपडेट या यूट्यूब चॅनलवर, तर सबस्क्राईब करून घ्या. त्याचबरोबर बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे पावसासंदर्भातल्या हवामान अपडेट संदर्भातल्या सगळ्या अपडेट तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचतील. तर आपण सुरुवात करूयात. यामध्ये आजचं वातावरण आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत. यामध्ये 23 तारीख पाहू शकता. 23 तारखेचं म्हणजे उद्याचं वातावरण पाहिलं तर पावसाची व्याप्ती खूप कमी होताना दिसते. तुम्ही टायमिंगनुसार पाहू शकता. सकाळ संध्याकाळचा वेळ जो आहे यानुसार हे चेक केलं जाऊ शकतं. तर संध्याकाळी उद्या पावसाची व्याप्ती GFSचं जे मॉडेल आहे यामध्ये ऑटोमॅटिक मॉडेल आपण चेक करतोय, आयकॉन या मॉडेलनुसार चेक करतोय, तर या ठिकाणी दाखवत आहे. सगळ्यात जे महत्त्वाचे जे मॉडेल आहेत या ठिकाणी GFS आणि ECMWS हे सगळ्यात महत्त्वाचे मॉडेल असतात. तर या ठिकाणी पाहिलं तर पावसाची व्याप्ती हे दाखवत नाही आहे. GFS मॉडेलनुसार चेक केलं तर महाराष्ट्रामध्ये उद्या संध्याकाळच्या वेळेला हा पाऊस दाखवला जात नाही आहे. त्याच्यानंतर आपण जर पाहिलं 24 तारीखसुद्धा पाहूयात. यामध्ये प्रिस्क्रिप्शन लेवल जे आहे म्हणजे पावसाची व्याप्ती दाखवते, तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी पाऊस दाखवत नाही आहे. तरीसुद्धा स्थानिक वातावरण हे होऊ शकतं. ढगाळ वातावरण जर पाहिलं 22, 23, 24, तर महाराष्ट्रामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या खालचा जो पट्टा आहे यामध्ये सोलापूर असेल, त्याचबरोबर इकडे बीड आहे, त्याच्यानंतर इकडे भंडारा असेल, तर या ठिकाणी पावसाचं म्हणजे ढगाळ वातावरण हे दिसून येते 24 तारखेला सुद्धा, 23 तारखेला सुद्धा. तर यामध्ये पहिल्यांदा आपण डिटेलमध्ये संपूर्ण जी माहिती आहे चेक करूयात. 22 एप्रिल 2026साठी महाराष्ट्रातील तापमान म्हणजे आजचं तापमान हे पहिल्यांदा कसं होतं हे पाहून घेऊयात. तर 22 एप्रिलला मध्य महाराष्ट्रामध्ये म्हणजे जळगावमध्ये आजचं सकाळ सर्वाधिक तापमान 42.2 डिग्री हे दर्शवण्यात आलं होतं, दाखवलं. त्याच्यानंतर जीवर आहे 40.5, कोल्हापूरमध्ये सुद्धा 34.6, महाबळेश्वरमध्ये 31.7 होतं, मालेगाव असेल 40.8 सेल्सिअस, नाशिक 39.4, सांगली 38.2, सातारा 39 आणि पुणे 39 हे जवळपास नोंदवलं गेलं आजचं तापमान. आणि सरासरीच्या तुलनेमध्ये काही ठिकाणी तापमान थोडं अधिक पण बहुतांश भागामध्ये हे कमी झालेलं दिसतंय. विदर्भामध्ये हे तापमान वाढू लागलंय. अकोलामध्ये 43.7 डिग्री पारा गेलेला आहे, अमरावती 43.2, भंडारा 42 डिग्री सेल्सिअस, 40 आहे बुलढाणा. त्याच्यानंतर ब्रह्मपुरी 42.8, चंद्रपूर आहे 43 सेल्सिअस, गडचिरोली 43.6, गोंदिया 41.5, नागपूरसाठी आहे 42.8 आजचं तापमान, वर्धा 44.2 सेल्सिअस आणि वाशिमसाठी 44.2 सेल्सिअस इतकं गेलेलं आहे 42, यवतमाळसाठी 43. त्याचबरोबर मराठवाड्यामध्ये चेक केलं तर छत्रपती संभाजीनगर 41 सेल्सिअस,
बीडसाठी 40, धाराशिव 39 आणि परभणी 41 ते उदगीर लातूरसाठी 39.1 सेल्सिअस. कोकणामध्ये मुंबईमध्ये पाहिलं तर अलिबाग 33 सेल्सिअस आहे. डहाणू 34.8 सेल्सिअस. यामध्ये सांताक्रूजसाठी 33 आणि रत्नागिरी 35.9 सेल्सिअस होतं. तर मध्य महाराष्ट्र हे तापमान झालं. तापमानानुसार आपण पाहिलेलं आहे. सद्यस्थिती काय आहे हवामानाची 22 एप्रिल आजची संध्याकाळची सद्यस्थिती मी तुम्हाला मॅपनुसार दाखवली. यामध्ये कर्नाटक उत्तरेकडून मध्य महाराष्ट्र मॅपमध्ये सुद्धा पाहू शकता आजची स्थिती. या ठिकाणी आजची तारीख जी आहे 22 तारीख. तर यामध्ये जर आपण वातावरण पाहिलं सॅटेलाइट इमेज तुम्ही चेक करू शकता ऑटोमॅटिक स्टेटसमध्ये. या ठिकाणी सॅटेलाइट इमेज दिसते. या ठिकाणी ढग दाखवत आहेत. तर त्यानुसार कर्नाटक उत्तरेकडून मध्य महाराष्ट्र मराठवाड्यापर्यंत कमी दाबाचा पट्टा हा विस्तारला असून पाहू शकता. या ठिकाणी हा दिसतोय कमी दाबाचा पट्टा. यामध्ये ढगाळ वातावरण जर तुम्ही चेक केलं यामध्ये ढग कोणत्या पद्धतीने विस्तारलेत तर या ठिकाणी दिसत आहेत. आजची स्थिती सध्याची स्थिती या ठिकाणी आपण चेक करतोय. त्यामुळे मेघगर्जना आणि पाऊस या काही ठिकाणी होत आहे. जर प्रिसेप्शन लेवलमध्ये चेक केलं तर इथे दिसतोय मेघगर्जना आणि पाऊस पुण्याच्या खालच्या ठिकाणामध्ये सोलापूर असेल, कोल्हापूर, सातारा या ठिकाणी दिसतोय. पुण्यात कोथरूड, शिवणे, साताऱ्यामध्ये उत्तर भाग दिसतोय. करमाळा, सोलापूर, सातारा या ठिकाणी दिसतोय पाऊस. वाई, करमाळा, सोलापूर, अहिल्यानगर, दक्षिण कर्जत, धाराशिव, लातूर, नांदेड, बेळगाव, नाशिक, सिन्नर पाहू शकता. हा जो भाग आहे या ठिकाणी पाऊस दिसतोय. गारपीट असेल किंवा मेघगर्जनेसह पाऊस. त्याचबरोबर इगतपुरी, उस्मानाबाद, अकोला परिसरामध्ये ढगाळी पाऊस हे दिसून येत आहेत. कोल्हापूर, सांगली हे स्वच्छ दिसतंय. या ठिकाणी नाही आहेत कोल्हापूर, सांगलीसाठी. उत्तर पूर्वेकडे हे ढग जे आहेत हे सरकत असून रात्री दिशा बदलल्यास या ठिकाणी सुद्धा कोल्हापूर आणि सांगलीमध्ये सुद्धा पाऊस होऊ शकतो, वाढू शकतो. हा झाला 22 एप्रिल म्हणजे आजचा संध्याकाळचा आणि रात्रीचा अंदाज. उद्यासाठीची काय स्थिती असेल तर उद्यासाठी जर आपण पाहिलं इथे ऑटोमॅटिकमध्ये ढगाळ हवामान दिसतंय कोणत्या ठिकाणी आणि पाऊस कुठे दिसतोय. तर यानुसार जर ढगाळ हवामान पाहिलं तर थोडंसं खालती सरकलंय. तर 23 एप्रिलचा अंदाज राज्यात पावसाचा जोर हा कायम असेल पण तो सार्वत्रिक नाही. व्याप्ती थोडी कमी होईल खालच्या पट्ट्यामध्ये. या ठिकाणी सातारा, सांगली, पुणे, कोल्हापूर, बेळगाव, सोलापूर, धाराशिव आहे, लातूर आहे, नांदेड, अहिल्यानगर, दक्षिण भागामध्ये गडगडाट पाऊस किंवा गारपीट हे शक्य आहे. या खालच्या भागामध्ये या ठिकाणी आपल्याला ढग हे दिसून येत आहेत. त्याच्यानंतरनं छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, हिंगोली, यवतमाळ, चंद्रपूर आहे, गडचिरोली, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गोवा येथे स्थानिक ढग निर्मितीवर अवलंबून आहे. सध्या तरी या ठिकाणी पाहिलं तर ढग हे दिसत नाही आहेत पण स्थानिक ढग निर्मिती झाली 23 तारखेला तर पाऊस हा होऊ शकतो. इतर जिल्ह्यामध्ये सध्या तरी शक्यता नाही आहे. याच्यानंतरनं 24 एप्रिलचा आपण अंदाज पाहणार आहोत. या ठिकाणी मॅपनुसार 24 एप्रिलमध्ये ढग हे त्यानंतर अजून खालच्या विदर्भामध्ये किंवा खालच्या पट्ट्यामध्ये सरकलेले दिसतात. तर मध्य महाराष्ट्र, नाशिक, पुणे, सांगली, कोल्हापूर, सातारा, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, मराठवाड्यामध्ये काही भागामध्ये मेघगर्जना आणि पाऊस हा होण्याची शक्यता आहे. यामध्ये मेघगर्जनेची स्थिती पाहिली तर या ठिकाणी दिसते इथे अशा पद्धतीची. यामध्ये मराठवाड्याच्या काही भागामध्ये मेघगर्जना, पाऊस किंवा गारपीट आणि उन्हाळ्यातील वळीव जे आहे किंवा वादळी पाऊस हव्या असू शकतो. मात्र त्याची व्याप्ती 24 तारखेची ही खूप कमी असेल, मर्यादित हे असणार आहे. या ठिकाणी बघितलं आपण 24 तारखेसाठी पाहू शकता खाली यामध्ये सोलापूर, कोल्हापूर तुम्ही बघू शकता या ठिकाणी दाखवतोय. त्याच्यानंतरनं 25 एप्रिलचा सुद्धा अंदाज पाहूयात. पावसाची शक्यता ही खूप कमी होते. 25 एप्रिलचा जर अंदाज पाहिला यामध्ये मॅपनुसार सॅटेलाईटमध्ये तर खूप कमी झालेला आहे. 24 किंवा यामध्ये 23 किंवा 24 एप्रिलच्या तुलनेमध्ये हा खूप कमी झालेला आहे. व्याप्ती हे कमी दाखवते. यामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये स्थानिक ढग असल्यास पाऊस होऊ शकतो मात्र 25 एप्रिलला खूप कमी होतोय. तापमानाचा अंदाज पाहिला 23 ते 25 एप्रिल दरम्यान तर विदर्भामध्ये 42 ते 44 पर्यंत राहत आहे. महाराष्ट्रामध्ये मराठवाडा बहुतांश 42, उत्तर मराठवाडा जो आहे जळगाव, नाशिक, पूर्व धुळे, त्याच्यानंतर अहिल्यानगर, सोलापूर 41 ते 42 पर्यंत, नाशिक, पुणे, सांगली 38 ते 40, सातारा, कोल्हापूर 38 किंवा कमी असेल, कोकण किनारपट्टी 36 ते 40 दरम्यान हे राहणार आहे.
आता IMDने काय अलर्ट दिलेत 23, 24 आणि 25साठी 3 दिवसांसाठीचे ते अलर्ट पाहूयात. येलो अलर्ट कुठे आहे तर तारीख पहिल्यांदा 23 एप्रिलसाठी पाहिलं तर कोल्हापूर पूर्व घाट, पुणे पूर्व घाट, सातारा पूर्व घाट आणि सांगली या ठिकाणी गारपीट येलो अलर्ट आहे. या ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता आहे. उद्या 23 तारखेला पावसाची शक्यता, गर्जना मेघगर्जना येलो अलर्ट कुठे आहे पुणे पूर्व, सातारा पूर्व, सांगली, सोलापूर, धाराशिव आणि लातूर आणि नांदेडसाठी उष्ण दमट वातावरण असेल. पावसाची शक्यता खूप कमी मुंबई, ठाणे, रायगड आणि रत्नागिरी. 24 एप्रिलला सुद्धा त्याच पद्धतीने पुणे घाट, सातारा या ठिकाणी खालती 24 एप्रिलला पुणे घाट, सातारा, कोल्हापूर पूर्व घाट, सांगली या ठिकाणी गारपीटची शक्यता, पावसाची शक्यता मेघगर्जनेसह 24 एप्रिलला कुठे आहे तर रायगड, रत्नागिरी, कोकण किनारा जो आहे या ठिकाणी 24 एप्रिलला दिसते. 24 एप्रिलला पावसाची शक्यता इकडे या ठिकाणी हा जो एरिया आहे या ठिकाणी संध्याकाळच्या वेळेला पाऊस हा होऊ शकतो. तर कुठे रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग हा येलो अलर्ट देण्यात आला आहे. पुणे पूर्व IMDच्या जी वेबसाईट आहे त्या वेबसाईट अंतर्गत पुणे पूर्वसाठी अहिल्यानगर, बीड, सोलापूर, धाराशिव आणि लातूरसाठी. त्याच्यानंतरनं उष्ण हवामान जे आहे अकोला, अमरावतीमध्ये राहील आणि उष्ण आणि दमट हवामान मुंबई आणि ठाणेसाठी राहील. 25 एप्रिलमध्ये कुठेही येलो अलर्ट नाही आहे. फक्त परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, अहिल्यानगर, पुणे, सातारा पूर्व घाट या ठिकाणी येलो अलर्ट आहे. पावसाची शक्यता ही बनणार आहे. त्याच्यानंतरनं 26 एप्रिलचा सुद्धा अंदाज पाहिला तर यामध्ये पुन्हा पावसाची शक्यता रायगड, रत्नागिरी, त्याचबरोबर सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, त्याचबरोबर धाराशिव, सोलापूर, अहिल्यानगर या ठिकाणी पावसाची शक्यता ही बढू शकते. तर अशा पद्धतीने 23, 24, 25 आणि 26 या 4 दिवसांसाठी पावसाची शक्यता अशा पद्धतीने ही बढू शकते. अशा पद्धतीने जे मॅप आहेत सॅटेलाईट मॅप यामध्ये आपण डिटेलमध्ये पुढच्या 3 ते 4 दिवसांसाठीचं GFS त्याचबरोबर ECMWF ह्या मॉडेलनुसार आपण वातावरणाची माहिती ही पाहणार आहोत, पावसाची शक्यता पाहणार आहोत. त्याचबरोबर